जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. कृष्ण नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहायी, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश. गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली, शकट तृणावर्तोद्धार कथा केली, सप्तमा माझी. अष्टमी नामकरण लीला बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला, दशमी यमलार्जुन उद्धरला, एकादशी तारिले वत्स बक, आघासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुक कालिया युद्ध, षोडशी कालियाशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन, दावानली वातती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारिला, 19 व्रजानल शांती, 20 शरद ऋतू कथाती, 21व्यात अन्योक्ती वेणुगीत, चीरहरण 22, यज्ञपत्नीवरी कृपा 23, इंद्रयज्ञ निवारण 24, 25 गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26, श्रीकृष्णाभिषेक 27, नंद बंधमुक्ती 28, 29 रासलीलारंभ.
गोपी विरह 37, गोपिका गीत 31, गोपीशी कृष्ण दर्शन 32, महारास 33, सुदर्शन शंखचूडोद्धार 34, युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38, मथुरागमन 39, श्रीकृष्ण स्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कोलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43 निवेदिला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंदातील 20वा अध्याय आपण काल पाहिला. आता 21वा अध्याय आपल्याला पाहायचा आहे. 20व्या अध्यायामध्ये आपण शरद ऋतूचं, वर्षा ऋतूचं, दोन्ही ऋतूंचं वर्णन पाहिलं. हे वर्णन म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारे सगळे ऋतू आहेत. कधी सुख आहे, कधी दुःख आहे. वातावरण जसं बदलतं तसं मन प्रफुल्लित होतं आणि वातावरणामध्ये उष्णता वाढली की मग माणसाची चिडचिड जशी वाढते तसे सुखाच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी ते भाव माणसाच्या चेहऱ्यावर, माणसाच्या वागणुकीतून ते व्यक्त होत असतात. आता शुकदेव या ठिकाणी विचारतात, इत्थम शरद स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना नविशत वायुनो वातम स गोपाल कोच्युत. शरद ऋतू आलेला आहे, त्यामुळे पाणी जे आहे ते आता नद्यांचं पाणी, सरोवराचं पाणी, तळ्याचं पाणी आता स्वच्छ झालेलं आहे. जलाशयामध्ये उमललेल्या कमळाचा सुगंध सगळीकडे पसरला आहे. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि अस्वच्छ पाणी त्या तळ्यामध्ये दिसलं तर आपल्याला काही फार प्रसन्न वाटत नाही. आणि तेच आपण एखादं स्वच्छ तळं पाहिलं की मन किती प्रसन्न, अरे वा किती छान तळं आहे. आणि शिवाय यामध्ये अनेक प्रकारचे कमळंसुद्धा फुललेली आहेत. आमच्याकडे आमचं जे गाव आहे रत्नाळी, तिथून अगदी जवळ असणारं बासर वगैरे हा जो भाग आहे निजामाबाद जिल्ह्याचा, त्यामध्ये अनेक तळी आहेत. लहानपणी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जात होतो त्या तळ्याच्या काठी, तेव्हा असंख्य कमळं त्यामध्ये असलेली पाहिली. अर्थात लहान असल्यामुळे त्या सरोवरात, त्या तळ्यामध्ये जाण्याची परवानगी नव्हती, म्हणून बाहेरूनच आनंद घेता येत होता. अशा वृंदावनामध्ये कमळाचा सुगंध असलेलं आणि स्वच्छ पाणी असलेल्या वनामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या गायी आणि गोपाळांसह प्रवेश केला. आता एवढं वातावरण सुंदर असल्यामुळे पशु पक्षी जे आहेत ते सुद्धा जास्त प्रमाणात अशा ठिकाणी असतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. तुकाराम महाराजांचा जसा अभंग आहे. इंद्रायणीच्या सिरियलमध्ये कालच तिने खूप छान प्रकारे हा अभंग आपल्या त्या वादविय स्पर्धेमध्ये सुद्धा म्हणून दाखवलेला आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी पक्ष्यांचे किलबिलाट आहे. नद्या, सरोवरे आणि पर्वत हे सुद्धा आता नादमय झाले. आता पर्वतसुद्धा नादमय होतो, नद्यासुद्धा नादमय होतात आणि सरोवरेसुद्धा नादमय होतात. आता हे नादमय कोणामुळे होतं तर ते वेणूमुळे होतं. वेणू म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या 24 तास जवळ असणारी वेणू, म्हणजे त्यांची ती बासरी. वंशी विभूषित करा नवनीरद आभान, असं त्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे. आता त्या वेणुगीताविषयी सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रेमभाव निर्माण होतो. महात्मा गांधी आणि मदन मोहन मालवीय यांची एकदा भेट झाली. मदन मोहन मालवीय यांच्याकडून श्रीमद भागवताची कथा महात्मा गांधींनी पूर्णपणे ऐकली. महात्मा गांधी म्हणतात, आत्तापर्यंत मी गीतेचा अभ्यास केला पण भागवताचं श्रवण घडलं नाही. भगवंताबद्दलची भक्ती होती, पण आता भागवताच्या श्रवणाने माझ्या मनातील भगवंताबद्दलचं प्रेम आता खऱ्या अर्थाने जागृत झालेलं आहे. म्हणून भक्तांच्या
भक्तांचा प्रेमभाव जागृत करणारं हे वेणुगीत आहे. ते ऐकून काही सख्यांना श्रीकृष्णांच्या विषयी म्हणजे सगळ्या गोपी ज्या आहेत त्या एक दुसऱ्याला भगवान श्रीकृष्णाविषयी आपल्याला जो अनुभव आला तो किती चांगला होता हे सांगायला सुरुवात झाली. मी आणलेली साडी त्यावेळेस किती चांगली होती हे जसं भगिनी एक दुसऱ्याला सांगतात, त्यापेक्षा उच्च स्तरावर असणाऱ्या या भगिनी गोपी ज्या आहेत त्या भगवंताचा सहवास आम्हाला कसा लाभला, म्हणजे त्या जेव्हा वनामध्ये जातात, जेव्हा आपल्या नित्यव्यवहारामध्ये असतात, रोजची कामं करत असतात, तेव्हा त्यांचं चित्त भगवंताशीच एकरूप झालेलं असतं. वेणू स्वर संगीत म्हणजे या गोपी ज्या आहेत त्या आपापल्या घरीच आहेत, पण मनाने मात्र भगवान श्रीकृष्णाच्या त्या जवळत आहे. हिंदीमध्ये एक गाणं होतं, तू दूर रहे या पास रहे, नजरों में समाये रहते हो, इतना तो कोई बताए मुझे, क्या प्यार इसी को कहते हैं. खूप जुनं गाणं आहे, लहानपणी ऐकलेलं आहे. पण गाण्यामधले शब्द जे आहेत त्यामधला भाव जो आहे तो भाव जर शुद्ध असला, तो भाव भगवंताच्या कथेवर आधारित असला तर ते शब्द आजही पाठ राहतात. ते काही विशेषतः पाठ करावं लागत नाही. शाळेतला अभ्यास जसा पाठ करावा लागतो तसं असे जे गाणे असतात ज्याचा बेस, ज्याचा आधार हा भगवंताशी निगडीत आहे, ते आपोआप मनावरती आपलं घर करून जातात. भगवंताच्या लीला ऐकून प्रत्येकाने वर्णन करायला सुरुवात केली. मुळामध्ये पहिल्या स्कंदामधला 2रा अध्याय, त्यामध्ये जेव्हा शुकदेवांचा जन्म झाला, भगवान व्यास जे आहेत ते शुकदेवांचा जन्म झाला त्यावेळेस त्या शुकदेवांच्या जन्माची वाटच पाहत होते आणि अद्भुत असा जन्म शुकदेवाने धारण केला. साधारणतः मूळ जन्माला आल्यानंतर ते काहीच करू शकत नाही, फक्त रडून आपलं अस्तित्व ते सिद्ध करतं. पण या ठिकाणी शुकदेव जे जन्म झाले ते सरळ 16 वर्षाचा काय म्हणतात त्याला बालक किंवा तरुणावस्थेमध्ये असणारा पुरुष म्हणून ते जन्माला आले आणि जन्मल्याबरोबर आईवडिलांना सोडून त्यांच्याकडे न पाहता ते जंगलामध्ये निघून गेले. पुत्रे तू तन्मया तर विवज भिनेदू असं म्हणून त्यांनी भगवान व्यासाने आपल्या पुत्राला शुका म्हणून हाक मारली. आता शुकदेव पूर्वजन्माच्या सुकृतानुसार आणि या जन्मामध्ये देहधारण केलेला असल्यामुळे आणि जे चिरंजीवामध्ये सप्तचिरंजीवामध्ये जे शुकदेव आहेत ते आपल्या पूर्वपुण्यामुळे एवढं त्यांनी स्थान मिळवलं होतं की त्यांच्यातर्फे झाडांनी वेलींनी त्या व्यासांना म्हणजे त्यांच्या वडिलांना उत्तर दिलेलं आहे. त्यावेळेस शुकदेव तर निघून गेले. नारदांच्या सांगण्याप्रमाणे व्यासांनी ही पूर्ण भागवताची रचना केली. त्यांचे शिष्य वनामध्ये फिरत असताना, समिधा गोळत करत असताना अनेक श्लोक जे आहेत ते श्रीमद भागवतातले म्हणून ते सगळे कामं करत होते. त्यातील काही श्लोक शुकदेवांच्या कानावर पडले योगायोगात. आता ते कोणाचे श्लोक आहेत, कोणी रचलेले आहेत हे शुकदेवांना माहीत नव्हते. त्यामधला एक श्लोक जो आत्ता आपण म्हणला तो, आणि 2रा श्लोक म्हणजे यम प्रव्रजंत अनुपेत मुपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातुर आजवाहो, पहिल्या स्कंदातील 2रा. आणि जो 2रा श्लोक होता तो म्हणजे बर्हा पीडम नटवर वपुः कर्णियो कर्णिकारम बिभ्रद व्यास वास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेणूर अधरसुधया पूरयन गोपवृंदैः वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशत गीतकीर्तीः. असे 2 श्लोक त्या शुकदेवांच्या कानावर पडले आणि ते आकृष्ट झाले. त्याच्या अर्थाशी ते रममाण झाले. त्या सहचारी त्या मुलांना, त्या ब्रह्मचारी पुत्रांना ते म्हणतात, हे श्लोक कोणाचे आहेत? तर ते म्हणतात आमच्या गुरुवर्यांनी रचलेलं आहे, त्यांचा आश्रम इथून जवळच आहे, तुम्ही पाहिजे तर चला आमच्याबरोबर त्यांच्याकडे. हे सुद्धा ओळखत नव्हते की आपल्याच गुरुवर्यांचे हे पुत्र आहेत. भगवान व्यासांनी जेव्हा पाहिलं आपल्या पुत्राकडे तेव्हा त्यांची ओळख पटली आणि तेव्हापासून भगवान व्यासांनी ही जी संथ आहे श्रीमद भागवताची ती शुकदेवांना दिली आणि त्या शुकदेवांचं निमित्त ठरलं ते इकडे परीक्षितीचा शाप आणि त्या दोघांचा मिलाप
आणि त्या दोघातला संवाद या श्रीमद भागवताच्या रूपाने पुढे झालेला आहे. आता हा जो श्लोक आहे, बर्हापीडम नटवर बपुः कर्णयो कर्णिकारम, याचा आपण विचार करूया. त्या गोपी आता सांगू लागल्या की कृष्ण वृंदावनामध्ये आलेले आहेत. त्या मनाने घरी असून, घरच्या व्यवहारामध्ये असून सुद्धा मनाने त्या या सगळ्या गोष्टी पाहत आहेत. कृष्ण वृंदावनामध्ये आलेले आहेत. त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे. आता हे मोरपंख कसं आहे की त्यांच्या डाव्या बाजूला, म्हणजे डाव्या हात, जसा हात मी ठेवला की नाही तसं त्या बाजूला ते मोरपीस आहे ते त्याने धारण केलेलं आहे. बर्हापीडम नटवर वपुः. नट म्हणजे जो आवेशपूर्ण असा हावभाव व्यक्त करतो. तसे आपण सगळेच एक प्रकारे नट आहोत. आणि ह्या जीवन आणि मृत्यू याच्यामधला हा काळ जो आहे ते आपल्या नाटकाचा हा पूर्ण काळ आहे. जसं एखादं वाद्य तो वाजवणारा जसा वाजवतो तसे त्यातून ध्वनी निघतात, हे अगदी खरं आहे. तसं प्रत्येक गोष्ट आपल्याकडे ती भगवंताच्या कृपेनेच होत असते. माझं बोलणं, तुमचं ऐकणं, त्याचा अर्थ समजून घेणं, त्याचा प्रचार करणं, ते सगळीकडे सांगणं, हे खूप छान आहे असं म्हणणं, किंवा हे अगदीच काहीतरीच सांगतात असं म्हणणं, या सगळ्या गोष्टी माणूस आपल्याकडे घेतो. आणि ते आपल्याकडे घेतल्यामुळे ती देहबुद्धी या जीवाला जखडून टाकते. तेच आपण विचार केला की भगवंताच्या कृपेने मला हे प्राप्त झालं आणि भगवंताने मला ही सोय करून दिली, आणि म्हणून या माध्यमातून मी भगवंताची सेवा करत आहे, असा भाव प्रत्येक कार्यामध्ये असेल तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. तसं यश, कीर्ती आणि प्रताप. त्यांचं नेहमीच चालू असतं. तर मस्तकावर मोरपंख आहेत, कानावर कण्हेरीचे गुच्छ आहेत. आता कण्हेरीचा गुच्छ आपल्या डोक्यामध्ये मांडणाऱ्या स्त्रिया आज तरी मी तरी नाही पाहिल्या, पण भगवंतानी एक भूषण म्हणून ते कण्हेरीचं फूल जे आहे ते आपल्या केसामध्ये माळलेलं आहे. सोन्यासारखा पितांबर आहे आणि गळ्यामध्ये वैजंती माळा आहे. वैजंती माळा असलेलं भगवंताचं रूप परवाच ऐकलं मी, अजून काही आम्ही गेलो नाही आपल्या या गुजरातमध्ये, द्वारकेमध्ये, की गळ्यापासून ते पायापर्यंत असणारी ती वैजंती माळा भगवंताने धारण केलेली आहे. आणि एखादा श्रेष्ठ नट जसा नाटकामध्ये अनेक अलंकाराने सुशोभित दिसतो तसे भगवंत दिसत आहेत. रंध्रान वेणून आदर सुदया पूरयन गोपवृंदैही. आता रंध्रान वेणूर, ही वेणू जी आहे, ही बासरी जी आहे, रंध्रान, एक रंध्र असेल तर रंध्र हा म्हटलं असतं, पण रंध्रान म्हणजे अनेक छिद्र असलेली. 6 छिद्र साधारणपणे जे मुलं वाजवतात, आपण वाजवली लहानपणी, त्या बासरीला 6 छिद्र असतात. इथे दिले की त्यामध्ये 7 छिद्र आहेत. अशी वेणू भगवंतानी नेहमी आपल्याजवळ ठेवलेली आहे. त्या वेणूचा नाद जेव्हा भगवंत करायचे तेव्हा ते ओठावर धरायचे, आणि जेव्हा ते नाद करत नव्हते तेव्हा ते आपल्या कमरेला शेल्यामध्ये अडकून ठेवत होते. आदर सुदया पूरयन गोपवृंदैही. आणि मग ते जेव्हा ते आपल्या आदरामृत भरून त्यामधून तो स्वर यायचा, त्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या पापण्या त्या आदरांना, आदर ओष्ठ म्हणजे खालचे ओठ आणि वरचे ओठ, त्यातून येणारी ती हवा ती त्या वेणूमध्ये प्रवेश करून सुंदर असं गीत, सुंदर असं ध्वनी त्यातून निघायचा. आणि त्या आनंदामध्ये त्या ओठांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यावर वारा घालण्यासाठी जसे पंखे चवरे वाळत असतात त्याप्रमाणे त्यांचे काय म्हणतात डोळ्याच्या पापण्यासुद्धा उघडझाप करून त्यांना शांत करत होत्या.
आणि आपल्या यशकीर्तीचे गायन जे आहे ते गोपाळांच्या समोर भगवंत या वेणूच्या माध्यमातून व्यक्त करत होते. असं त्यांचं रूप जे आहे ते एका गोपींनी आपल्या मनामध्ये धारण केलं आणि ते तिचं वर्णन करून सांगत आहे. इति रेणुरवं राजन् सर्वभूत मनोहरं श्रुत्वा व्रजस्त्रिया सर्वा वर्णयंतो भिरे भिरे. आता आपण ज्यांना डोळे आहेत, जे डोळ्याने पाहू शकतात, ते डोळ्याने संसारच पाहतो. भगवंताकडे पाहायचं असेल तर काय 2 सेकंद त्या मंदिरामध्ये असेपर्यंत आपण पाहतो, पण त्या भगवंताच्या रूपाशी एकरूप होत नाही. पण बाकी सगळं इतक्यांदा पाहतो आपण. पंढरपूरला गेलो, काय ते आम्ही माळ घेतली, इतकी सुंदर माळ होती, पण ते देवाला वाहीपर्यंत इतकी खराब झाली, गर्दीमध्ये असं झालं तसं झालं. याचं वर्णन कित्येकदा माळ घेतल्यानंतरसुद्धा पुन्हा माळ घेतो तेव्हासुद्धा तेच वर्णन 10 वर्षापूर्वीचं आपण सांगत बसतो. आता इथे डोळ्यांना जे आहे, डोळ्यांना सार्थकता काय आहे? श्रीकृष्ण आणि बलराम हे गुरु हाकीत असताना जेव्हा वृंदावनामध्ये आपल्या घरून ते जात होते तो काळ आणि संध्याकाळी ते जेव्हा परत येतात तेव्हा आमचे डोळे त्यांच्या वाटेकडेच लागलेले असायचे आणि जेव्हा ते आम्हाला दिसायचे तेव्हा आमचे डोळे खऱ्या अर्थाने सुखावले गेले आणि त्या भगवंताचं रूप मनसोक्तपणे पाहावं यातच आमच्या डोळ्याची सार्थकता आहे. अन्यथा संसार तर सगळेच करतात, संसाराकडे सगळ्यांचंच लक्ष असतं आणि एखाद्या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं आणि लक्ष असल्यानंतर ते आपल्या लक्षात येणं या दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. चुलीवर म्हणजे आताच्या गॅसवर आपण दूध ठेवलं, दूध उतू जाऊ देऊ नका, तिथे उभं राहून पहा. इथे कितीही बायकोने सांगितलं तरी माणूस तिथे उभा राहतो आणि नेमकं ते उतू जायच्या वेळेस त्याच्या डोळ्यासमोर ते उतू जातं, पण तिकडे त्याचं लक्ष नसतं. म्हणजे मग पुढचं जे काय रामायण असेल ते होत असतं. पण असं का होतं? कारण आपल्या डोळ्यांनी जे दिसतं त्याकडे आपलं मन लागलेलं नसतं. मनाची एकाग्रता असली की कुठलीही गोष्ट सहजपणे घडते. आता दुसरी जी गोपी होती ती आता सांगायला लागली अक्षण्वतां फलमिदं न परं विदामः सख्य पशूननु विवेशयतोर वर्यसेही. की पितांबरधारी सोवळे नेसलेले श्रीकृष्ण आणि निळसर पितांबर धारण केलेले बलराम हे जेव्हा आंब्याची पालवी नवीन नवीन पालवी फुटलेली आहे, मोरपंख आहेत, गुलाबांचे गुच्छ आहेत, रंगबेरंगी कमळाच्या माळा आहेत, ते जेव्हा आपल्या अंगावर धारण करतात तेव्हा त्यांचा वेश अतिशय देखणा दिसतो. आणि आता ते आपल्याकडे पाहत असताना जसा लहान मूल एखादा स्वतःच आपण एखादा नाच करतं, मुली नाच करतात समजा. आता घरात कोणी नाही आणि ती मुलगी नाच करत आहे, पण आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे हे तिच्या लक्षात आल्याबरोबर तिचा नाच थांबतो. त्याप्रमाणे या गोपी म्हणतात, अशा भगवंतांना पाहिल्यावर आम्ही आमचा कुठलाही आवाज न करता त्यांच्या त्या रूपाकडे पाहत त्यांच्याशी आम्ही एकरूप होतो. पुढे वेणू पुरुष. आता वेणूला काही ठिकाणी ते स्त्रीलिंगी नाव दिलेलं आहे, काही ठिकाणी काही साहित्यामध्ये वेणू हे पुरुष रूपामध्ये सुद्धा कल्पिलेलं आहे. आता सगळेजण भक्त मंडळी असं म्हणतात की या वेणूने असं कोणतं पुण्य केलं की जो आमच्या हक्काचा भगवान श्रीकृष्ण दामोदर त्याचे अधरामृत ही वेणू सदैव प्राशन करीत आहे. आम्हालाही ते भाग्य मिळावं अशी आमची इच्छा आहे, पण ते आमच्या नशिबात केव्हा येईल कोणास ठाऊक. असं म्हणून त्या गोपी वर्षानुवर्ष भगवंताशी एकरूप होण्याची वाट पाहत असतात. पण त्याच वेणूला पाहिल्यानंतर जे शेजारी असणारे कमळं आहेत, जे त्या तळ्यामध्ये उमललेले आहेत आणि ते तळ्याच्या काठी असणारे जे वृक्ष आहेत ते त्या वेणूला पाहून त्यांच्या मनामध्ये वेगळाच भाव येतो. ते रोमांचित होतात आणि ते म्हणतात की आमच्याच वंशामध्ये जन्मलेली ही वेणू. आता वेणू म्हणजे ही बासरी जी आहे ती आपल्या वेळूपासून बांबूपासून तयार करतात. मग ते म्हणतात
आमच्याच वंशामध्ये हा एक भगवत भक्त जन्माला आला, जो कृष्णाला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. आणि त्या अभिमानापोटीच ती कमळं जी आहेत ती आपला सुगंध बाहेर पसरवित आहेत. आता त्या वेणूबद्दलचा आपण विचार केला तर त्या वेणूने किती कष्ट घेतले. या गोपी म्हणतात त्यांनी एवढं काय केलं की भगवंतानी त्याला आपल्या जवळ ठेवलं आणि आम्हाला मात्र दूर ठेवलं. त्यासाठी समर्पण जे आहे हे महत्त्वाचं आहे. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. समर्पण जे आहे ते गोपींच्या ठिकाणी पाहायला मिळालं. ते या वेणूने पूर्णपणे समर्पण केलेलं आहे. त्या वेणूचं जन्म कसा होतो ते थोडंसं लक्षात घ्या, प्रक्रिया लक्षात घ्या. असं म्हणतात, पंचमी, त्यानंतर सप्तमी, अष्टमी, नवमी ही जी तिथी आहे, ज्या तिथीच्या शेवटी मी शब्द आहे, त्या तिथीला हा बांबू कापून आणत नाहीत बासरी करण्यासाठी. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथीला तो बांबू कापायचा नसतो. मग इतर तिथीला जाऊन तो बांबू कापून आणायचा. म्हणजे आधी करवतीचे घाव त्या बांबूला सहन करावे लागतात. मग कापून आणल्यानंतर त्याला पुन्हा छिलावं लागतं. इतर जे फांद्या असतील ते सगळ्या छाटून टाकाव्या लागतात. हे सगळं प्रक्रिया झाल्यानंतर मग त्यालासुद्धा गरम करतात. गरम केल्यानंतर ते अगदी कडक होतात. कडक झाल्यानंतर मोठ्या लोखंडी सळईने, गरम केलेल्या सळईने त्यामध्ये छिद्र पाडण्यात येतात. कल्पना करायला आपल्यालाच या सगळ्या प्रक्रियेतून जावं असं जर आपण विचार केला तर किती यातना होतात. आणि ती वेणू हे सगळं सहन करते. आधी तर जन्मापासून जे त्याचं बीज असेल, तसा गड्डा असतो तो जमिनीत पुरला आणि वरनं सगळं माती वगैरे टाकलं. आता जगाच्या दृष्टीने नष्ट झालं. पाऊस आला तर ठीक आहे, कोंब फुटतील, नाही आला तर ते वाया जाईल, अशी परिस्थिती. त्यातून तिचा उगम झाला, त्यातून ती पूर्ण रूपाला आली आणि त्यातून ती वेणू बनवण्यासाठी उपयोगात आली. म्हणजे हे तिचं भाग्यच आहे. आता एवढे आघात तिने सहन केले. ह्या आघातानंतर तिला इतकं सहन केल्यामुळे तिला ते भगवंताचं सान्निध्य प्राप्त झालं. आणि म्हणून भगवंताचं सान्निध्य प्राप्त होण्यासाठी समर्पण, नवविधा भक्तीमधलं आत्मनिवेदन भक्ती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. जसा हा भाव इतर वृक्षांचा होता की ही वेणूसुद्धा आमच्याच वृक्षात जन्माला आलेली आहे. आता पुढे वृंदावनाचं सुद्धा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. वृंदावनामध्ये जेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण जात होते, पायी जात होते, गाई चारायला न्यायचे. गायींना काही चपला नसतात आपल्यासारख्या, म्हणून ते दोघेही बिना चपलेचे, पायात काही न घालता, काटे कुठे टोचत असतील पण ते तसेच जात होते. पण ज्या ज्या गवतावरून ते जात असतील ते गवतसुद्धा किती भाग्यवान असतील याचं वर्णन पुढे आपल्याला पुन्हा अक्रूरांच्या कथेमध्ये येणार आहेत. अक्रूर जेव्हा भगवंताला कंसातर्फे निमंत्रण देण्यासाठी येतात तेव्हा, आणि पुढं उद्धवाच्या कथेमध्ये सुद्धा येणार आहेत. पशुपक्षीसुद्धा हे दृश्य पाहण्यासाठी आसुसलेले होते. पशुपक्षीसुद्धा स्तब्धपणे एखाद्या झाडावर, एखाद्या फांदीवर अगदी आवाज न करता बसून राहायचे आणि भगवंताचं ते स्वरूप आपल्या डोळ्यांनी साठवून ठेवायचे. धन्यास्म मूढमतयोपि हरिण्य एता या नंदनंदन उपात विचित्र वेशम आकर्ण्य वेणुरणितं सहकृष्णचाराः पूजां दधुर विरचितां प्रणयावलोके. अशा प्रकारचे या वेणूंचं वर्णन या वेणुगीतामध्ये केलं आहे. 20 श्लोकांचं हे वेणुगीत आहे. आता या भगवंताचं अजून एक यामधलं एक वैशिष्ट्य आहे, जे गुप्त रहस्य आहे की या वेणूचा नाद ज्यांना ऐकू यायचा, ज्यांच्यासाठी तो वेणुनाद आहे त्यांनाच फक्त ऐकू जातो. म्हणजे प्रत्येकाला एखादं सर्क्युलर पाठवलं आणि प्रत्येकाला ते द्यावं असं आपल्याला वाटत असेल तर ओपन टू ऑल असं आपण लिहून टाकतो.
आणि मग ओपन टू ओन्ली स्पेशल पर्सन्स. तसं हा वेणुनाद जो आहे तो भगवंतांनी ज्याच्या मनामध्ये भक्तिभाव पाहिला त्यांनाच तो ऐकू येतो, इतरांना ऐकू येत नाही. कारण इतर जण जे आहेत ते आपापल्या व्यवहारामध्ये इतके मशगूल झालेले असतात की त्यांना भगवंताचा फोन आल्याचं त्यांना ऐकूच येत नाही आणि ते रॉंग नंबरवर आयुष्यभर बोलत राहतात. एक आयुष्य नाही पण कित्येक 84 लक्ष योनीमध्ये ते बोलत राहतात आणि आपलंच सांगत राहतात, पण भगवंत आपल्याशी बोलतो हे त्यांच्या कधीच लक्षात येत नाही. असा या वेणूचा नाद स्वर्गातील देवतांनी ऐकला, देवीने ऐकला आणि त्या देवीने जेव्हा हा नाद ऐकला आणि कृष्णानं त्याने पाहिलं, त्या विमानामधून जात असतात आणि ते पाहत असताना विमानातच त्या आपली शुद्ध हरपून बसल्या. देव्यो विमानगतय स्मरन्नु ननुसारा. विमानगतया, विमानातून जात असताना बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरल्या आणि ते कृष्णाचं ते दिव्य रूपच पाहत बसल्या. आता वेणूचा आवाज गायींनी पण ऐकला. या गायी सवत्स होत्या. वासरू त्यांच्या सडामधून दूध पीत होतं. वासराचं दूध पिणं अर्धवट झालेलं आहे. तोंडामध्ये दूधसुद्धा आहे, ते गळतसुद्धा आहे. गायी ह्या चारा खात आहेत, हिरवा चारा आहे. त्या चाऱ्याचा काही भाग त्यांच्या तोंडामध्ये आहे, काही चारा अजून बाहेरच आहे, अजून त्यांना तो चावायचा आहे. पण या अवस्थेत त्यासुद्धा या वेणूचा नाद ऐकून इतक्या स्तब्ध झाल्या की त्या आपल्या डोळ्यांनी त्या भगवंताचं रूपच आपल्यामध्ये साठवून घेऊ लागल्या. याच वेणूचा नाद पक्ष्याने सुद्धा ऐकला. प्रायो बतांब विहगा मुनयो वनेस्मिन. विहग, विहग म्हणजे या आकाशात विहार करणारे, विहंगम. विहंगम दृश्य आपण म्हणतो, म्हणजे किती छान दृश्य आहे, सगळं आकाश किती छान आहे, तसं विहग म्हणजे पक्षी. आता वृंदावनातले हे पक्षी जे आहेत ते मूळ रूपामध्ये खरे म्हणजे ते ऋषीच आहेत, मुनीच आहेत आणि त्यांनी या ठिकाणी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा जन्म घेतलेला आहे. आणि आता ते सुद्धा मुनीप्रमाणे असणारे ते पक्षी एखाद्या कोवळी सुंदर पालवी फुटलेल्या झाडावर, एखाद्या ठिकाणी भरपूर ज्या ठिकाणी फुलं आहेत अशा वृक्षावर, वेलीवर जाऊन ते अशा ठिकाणी बसतात की आपण कृष्णाला दिसायला नको. कारण कृष्णाला, बलरामाला आपण जर दिसलो तर त्यांच्या या ज्या लीला आहेत, जे ते सहजपणे करत आहेत, त्यामध्ये बाधा येईल आणि सत्पुरुषांच्या वागण्यामध्ये बाधा येईल असं आपलं वर्तन नसावं, हे आपल्याला ही गोष्ट शिकवते. बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर, सत्पुरुषांच्या भेटीला गेल्यानंतर आपण काहीतरी विशेष आहोत हे सांगण्यासाठी आधी 2 माणसं आत पाठवतात. मग ते सांगतात की आमदार आलेले आहेत. मग ते आमदार आतमध्ये येतात, ते आमदार इकडे तिकडे पाहतात आणि मग भगवंताकडे नंतर पाहतात. मग तो कॅमेरामन आला का, तो आला का, आणि असं जे आहे असं जे दर्शन होतं त्यांना भगवंताची प्राप्ती नाही. पण हे पक्षी जे आहेत ते मात्र पापण्यासुद्धा न हलवतात भगवंताचं रूप आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेतात. या वेणूचा नाद नद्यांनी सुद्धा ऐकला. नद्यस्तदा तदुपधार्य मुकुंद गीत मावर्त लक्षित मनोभव भग्न वेगाहा. नद्यांचा प्रवाह खूप जोराचा असतो, पण त्या नद्यासुद्धा या वेणुनादाने स्थिर झालेल्या आहेत. बासरीचा आवाज ऐकला आणि ते पाणी वाहणंच थांबलं. आता पाणी वाहणं थांबलं तरी पण त्यामध्ये पाण्यामध्ये भोवरे निर्माण झाले आणि त्या भोवऱ्यांचासुद्धा पाण्याचा एक आवाज असतो आणि तो आवाज नद्यांनी धारण केला आणि त्याचं कारण म्हणजे नद्यासुद्धा या वेणूचा आवाज ऐकून आनंदित झाल्या आहेत. आता ढगाने सुद्धा वेणूचा आवाज ऐकला. दृष्टा तपे व्रजपशून सह राम गोपैः संचारयन्तमनु वेणुमुदीरयन्तम्. श्रीकृष्ण बलराम कधीकधी भर उन्हामध्ये गायी चारायला जात आहेत. हे ढगांनासुद्धा लक्षात आलं आणि उन्हाचा या आपल्या दोन्ही देवतांना त्रास होऊ नये म्हणून ढग त्यांच्यावर सावली धरत होते. आणि एवढं धरूनसुद्धा जर त्यांना काही उन्हामुळे घाम फुटत असेल तर आपण काय कामाचे, असा ढगांनी विचार केला
त्या कृष्णघनांच्या म्हणजे मेघांच्या मनामध्ये सुद्धा हा वेणूचा नाद ऐकून प्रेम चमळून आलं आणि त्याच प्रेमामुळे त्यांनी त्या घनातून शुद्ध जलाचा वर्षाव केला. तुषाररूपी वर्षाव भगवंतावर झाला. आता जे उन्हामुळे त्रासून घेतलेलं आहे गेलेले आहेत त्यांच्यावर जेव्हा असा जो वर्षाव पर्जन्य वर्षाव होतो तेव्हा ते जसे आनंदित होतात तसे भगवंत आनंदित झाले. आता अशीच एक कथा आपल्या श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांच्या चरित्रामध्ये आहे. समर्थांचे मोठे भाऊ, त्यांचे शिष्य होते. अनेक शिष्यांपैकी 2 शिष्य प्रमुख आहेत आणि हे वर्णन जे आहे ते त्यांच्या एका शिष्याला लागू पडतं. त्यांचं नाव आहे दक्षिणगिरी गोसावी महाराज. या दक्षिणगिरी गोसावींना पशु, पक्षी, व्याघ्र, सिंह, जंगलातले प्राणी असो किंवा उडणारे पक्षी असो, या सगळ्यांवर त्यांची सत्ता चालत असे आणि ते सगळे यांच्या मनाप्रमाणे वागत होते. एकदा त्या अंबडच्या एका अधिकाऱ्यावर, मुसलमान अधिकारी, या जाम गावातल्याच काही लोकांनी कुभांड रचून सांगितलं की या ठिकाणी खूपच गोंधळ चालू आहे आणि त्यांना अटक करा. अशा प्रकारचं ते प्रकरण गेलं. अटक करायला एक अधिकारी आला आणि तो येऊन यांना घेऊन जायला आला. आता तो अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून अन्य जे पशु होते, हिंस्र पशु होते, ते त्याच्या मार्गामध्ये आडवे आले आणि इतक्या संख्येने आले की त्याला या दक्षिणगिरी गोसावीपर्यंत जातासुद्धा आले नाही. ही गोष्ट त्यांच्या स्वतःच्या लक्षात आली आणि मग तो अधिकारी त्याला निरोप देतो की महाराज, आपल्याला जर मी पकडून नेलं नाही अंबडला तर माझीच नोकरी काय, माझा जीवसुद्धा जाईल. मग ते त्याच्यावर कृपा करतात आणि त्यांना त्या जांबवरून अंबडला घेऊन जातात. 30-40 किलोमीटरचं अंतर आहे ते. आता जात असताना उन्हाचा त्रास यांना होऊ नये म्हणून पक्षी जे आहेत ते थव्याच्या रूपामध्ये त्यांच्यावर सावली पडावी म्हणून ते वर त्यांच्यावर असतात आणि पूर्ण त्या अंबडमध्ये पोचेपर्यंत त्यांनी त्यांच्यावर सावली धरलेली आहे. म्हणजे हे ज्या ठिकाणी, जसं या ठिकाणी ढगांनी भगवंतावर सावली धरली तसंच दक्षिणगिरी गोसावी यांच्यावर सुद्धा या पशूंनी, पक्ष्यांनी ही सावली धरलेली आहे. आता काही बिल्डिंगी होत्या, त्यांनीसुद्धा आपापलं मत त्या व्यक्त केलं आणि गोवर्धन पर्वत जो आहे, हे गोवर्धन लीला जे आहेत अजून आपल्याला पाहायचे आहे. तो सुद्धा भगवंताचा एक काय म्हटलं श्रेष्ठ असा भक्त आहे. त्याचंसुद्धा भाग्यच आहे. कृष्ण बलरामांच्या चरणांचा स्पर्श त्या पर्वताला झालेला आणि म्हणून गोवर्धन परिक्रमा 84 कोस ही परिक्रमा करण्याचा एक प्रथा त्या ठिकाणी वृंदावनामध्ये आहे. कारण हा गोवर्धन पर्वत म्हणजे त्यांना पाणी देतो, त्यातल्या वृंदावनवासियांना गाईसाठी गवत देतो, विश्रांतीसाठी गुहा देतो आणि खाण्यासाठी कंदमुळं देतो. मागेच आपला एक श्लोक झाला. भगवान श्रीकृष्ण त्या जंगलामधून जात असताना, त्या गोपानं घेऊन जात असताना कुठे तहान भूक लागली तर कुठेतरी पाऊस आला, कुठे ऊन असलं तर थांबण्यासाठी एखाद्या गुहेमध्ये जायचे, कंदमुळं असायचे ती खायचे आणि जे पाणी होतं नद्यांमधलं ते पाणी प्यायचे आणि मग असं करत या ठिकाणी हे पूर्ण वर्णन दिलेलं आहे. ते वृक्ष म्हणजे चालणारे देहधारी स्तब्ध होतात, त्या वृक्षांबद्दल म्हणलेलं आहे आणि म्हणतात की वृंदावन बिहारी श्रीकृष्णाच्या एक नव्हे तर अशा अनेक लीला त्यांचे वर्णन करत गोपी ज्या आहेत त्या कृष्ण स्वरूपाशी तन्मय होऊन गेल्या आणि याचं मूळ कारण म्हणजे ही वेणू आहे. आमच्या काय त्यांचं नाव, ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य चांगदेव महाराज जेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी जे पत्र लिहिलं चांगदेव 65चं त्यामधल्या 2-3 ओव्या खूप महत्त्वाच्या आहेत की एखादं वाद्य जे आहे ते वाद्य स्वतःहून वाजत नसतं, पण त्याला जसा कोणी त्यामध्ये सूर टाकतो, फुंकतो तेव्हा त्यातून ते आवाज निर्माण होतात. तसं या ठिकाणी ही वेणू जी आहे तिच्यामध्ये स्वतः ती पोकळ असते, तिने अनेक आघात सहन केलेले असतात आणि स्वतःचं काहीच न ठेवता ती सगळं कामं करत असते आणि ती भगवंताला अर्पण होत असते. तसं मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न व्योम न भूमी
न तेजो न वायू चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारे आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून भगवंताचं जे अधिष्ठान आहे त्याला मान्य करणं आणि देवाच्या सत्तेमध्ये राहणं, त्यातच आपलं हित आहे हे लक्षात येणं, देवाने जे दिलं त्याप्रमाणे संसारामध्ये सुख असो किंवा दुःख असो ही भगवंताची माझ्यावर झालेली कृपाच आहे असं म्हणून जो संसारामध्ये असेल त्याला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. या वेणुगीताने या सगळ्या गोष्टी, फक्त 20 श्लोक आहेत, पण अत्यंत महत्त्वाचा असा भाग यामध्ये आहे. म्हणजे स्वतःला विसरणं, भगवंताची आठवण ठेवणं आणि भगवंताशी एकरूप होणं, हे सगळं त्या वेणुगीताने आपल्याला शिकवलं. अशा प्रकारे हा वेणुगीताचा अध्याय फक्त 20 श्लोक यामध्ये होतं, तो या ठिकाणी समाप्त होतो आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पूर्वार्धे दशमस्कंधे पूर्वार्धे वेणुगीतं नामैकविंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता दुसरा अध्याय आपल्याला घ्यायचा आहे. तो अध्यायसुद्धा आता तसाच महत्त्वाचाच आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपालकृष्ण